पोलीस प्रशासनाने गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांसह साऊंड, लाईट आणि मंडप व्यावसायिकांसाठी कडक नियमावलीचा इशारा दिला आहे। गणेशोत्सव काळात 2 बेस आणि 2 टॉपलाच परवानगी दिली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। आवाजाच्या निर्धारित मर्यादेचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजवल्यास संबंधित साऊंड सिस्टीम तात्काळ जप्त करण्यात येईल, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। दरम्यान आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या लेझर आणि स्मोकर्सवर देखील बंदी घालण्यात आली आहे। गणेशोत्सव मंडळाकडे किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणी अशी यंत्रणा आढळल्यास ती तात्काळ जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे। याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि साऊंड, लाईट तसेच मंडप व्यावसायिकांची बैठक पार पडली। या बैठकीत गणेशोत्सव काळात पाळावयाच्या नियमांची माहिती देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे। त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा साऊंड सिस्टीम जप्तीसह गुन्हे दाखल करण्याची कारवाई होऊ शकते। आज आम्ही कोल्हापूर शहरातील लाईट स्ट्रक्चर, साऊंड आणि मांडव असोसिएशन यांची व्यावसायिकांची आज बैठक बोलवली होती। या बैठकीसाठी शहरातील 4ही पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि सर्व व्यावसायिक या संबंधाने हजर होते। यामध्ये डॉल्बीचा आणि साऊंड सिस्टीमचा वापर हा डेसिबलच्या मर्यादेमध्ये करावा आणि स्ट्रक्चर हे मर्यादित असावेत, वाहतुकीला आणि मिरवणुकीला अडथळा होणार नाही, ते अडकून राहणार नाहीत मिरवणुकीच्या मार्गावर, अशा पद्धतीनं त्यांनी मर्यादित स्ट्रक्चर्स हे ठेवावेत, अशा पद्धतीनं या सर्व व्यावसायिकांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। व्यावसायिकांकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स या ठिकाणी आम्हाला मिळताना दिसतोय। अशा पद्धतीनं साऊंड पोल्युशनचे मागच्या वर्षी आम्ही ज्या कारवाया केलेल्या होत्या त्या अनुषंगानं देखील आम्ही सूचना दिलेल्या आहेत। जे कोणी कायद्याचा भंग करतील, साऊंडची आणि स्ट्रक्चरची मर्यादेचा भंग करतील, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई ही करण्यात येईल। तर या बैठकीमध्ये साऊंड ही आवाजाच्या मर्यादा ह्या 75 डेसिबलपर्यंत पाळण्यासंदर्भात आम्ही सूचना केलेली आहे। त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये जे धूर सोडले जातात, जेणेकरून जे दृश्यमानता कमी होते त्या ठिकाणी आणि काही अनुचित प्रकार हे मिरवणुकीमध्ये घडू शकतात, तर त्यामुळं धूर सोडणारी यंत्रणा ही मिरवणुकीमध्ये वापरू नये अशी देखील आम्ही सूचना केलेली आहे। या सर्व व्यावसायिकांकडून या पोलीस प्रशासनाच्या सर्व सूचना पालन केल्या जातील असं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे।